आणि तुम्हाला सांगतो ह्याच त्या विचारामुळं मुंबईमधले अनेक आर्थिक व्यवसाय, मोठे व्यवसाय ज्याच्यामुळे कष्टकऱ्यांना हाताला काम मिळतो, असे व्यवसाय जे आहेत दूर जात आहेत, दूर गेले आहेत. आणि हा दूर घालू पाहणाऱ्या ही लोक आहेत. मला सांगा, उद्योजकांनी उद्योग वाढवले तर काय कुठं ते राज ठाकरेच्या काय बंगल्याचं नाव आहे, तिथं ते काय राज ठाकरेच्या घरी काय परवानगीला पाठवायचं का नवीन उद्योग निघालाय म्हणून? ते काय ब्रिज होय का? हे पूल सुरू झाला की बोलायचं, ते पूल सुरू झाला की बोलायचं, टोल सुरू झाला की बोलायचं. कोणते अधिकार आहेत? म्हणजे राज ठाकरे काय अथॉरिटी झालाय का? राज ठाकरेला मर्यादा आहे, त्यानं मर्यादेचं उल्लंघन करू नये. तिथं नाक बुडूद्यासवर फोटो काढता तेव्हा अदानीजी चालतात. कारण व्यवसाय टिकला पाहिजे, मुंबईत उद्योग टिकला पाहिजे, पोर्ट चालले पाहिजेत. अरे एक अभिमान असला पाहिजे. काही मतांतर असू शकतात, पण एवढे एक्स्ट्रीम का बाबा? फोटो काढले फॅमिली शूट साठी, अदानीजींचे फोटो चालतात. परंतु आम्हाला तर माहित नाही अदानीजीच्या इथं कधी नाक डुबूच्यासवर खाल्लंय की नाही, ते राज ठाकरेंना सांगा, आम्हाला माहित नाही. एंटरटेनमेंट साठी आपलं सुरू एक तरी माणूस निवडून आणू शकते का? राज ठाकरे एक तरी माणूस निवडून आणू शकते? निवडून आणण्याचा अंदाज आहे? काही खाजगी दूरवाहिनीवरल्या मी मुलाखती पाहिल्या, त्याच्यात तर आताच शिन झाल्यासारखे विचार आहेत. म्हणे महाराष्ट्र मुंबईच्या बाहेर, नाशिकच्या बाहेर का गेले नाही? तर उत्तर आहे का राज ठाकरेचे? सपडा साप राजकारणासारखा, स्वतः डिक्लेअर केल्यासारखं की आम्ही बाहेर शिल्लकच नाहीत, इथं सुद्धा शिल्लक नाहीत. आणि त्याच्यामुळं मला राज ठाकरेंची आता क्यू येते. राज ठाकरेच्या डोक्यामध्ये ही दलिंदरी भरलेली आहे. आणि म्हणून मला राज ठाकरे यांचे समर्थन करणारे, राज ठाकरेच्या कालच्या शिवराळ भाषणाच्या नंतर, राज ठाकरे स्वतःला ठेकेदार समजताय ना संस्कृतीचा, पर्यावरणाचा. काल किती डेसिमेल होता स्पीकर? किती डेसिमल होता काल स्पीकर? मग ते पोल्युशन मध्ये येत नाही का? साधू ग्राम मधले वृक्ष आणि ते रिप्लांटेशन असेल तर ते लाकूड तोड्यापर्यंत आपण करायचं. आपण खाजलं तर ती खरूज नाही, ते आपण खाजवलं की ती खरूज नाही. इतराचं खाजवल्यासारखं दिसलं तरी ती खरूज आहे.